वैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडं आनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो आहे. अवघा रंग एक झाला ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेलं मन भान हरपून वारीत समरसून जात आहे. खरं पाहिलं तर या वारीसाठी एवढं वेडं का व्हायचं? का इतके दिवस सगळी आवराआवर करायची? सगळा संसार सोडून ऊन पाऊस वादळ या साऱ्या गोष्टीची तमा न बाळगता पायपीट का करायची? इतर तीर्थांची आणि पंढरी क्षेत्राची तुलना केली तर नेमकं काय मिळतं या वारीतून? तुकोबराय सांगतात, काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीची जाण 1 यात्रा. काशी देह विटंबने, द्वारके जाळणे, पंढरीसी होणे ब्रह्मरूप. 18 पगड जाती याती सकळ हो वैष्णव, दुजा नाही भाव पंढरीचा. तुका म्हणे असो अथवा नसो भाव, दर्शने पंढरीराव मोक्ष देतो. काशीची यात्रा आम्ही पापनाशासाठी करतो, पुण्य संपादनासाठी करतो किंवा मरणोत्तर मुक्तीसाठी करतो. पण पंढरीची वारी ही निष्काम वृत्तीने करण्याची आहे. काशीची यात्रा मृत्यू जवळ आला की करावीशी वाटते, पण पंढरीची यात्रा ही एकदाच आणि मृत्यू जवळ आला आहे म्हणून करायची नाही, तर न चुकता दरवर्षी करायची. काशी यात्रा एकट्याने किंवा कुटुंबियांच्या समवेत होते, पण पंढरीची वारी दिंडी बरोबर करायची असते. एकमेकात मिसळून समतेचा गजर करीत जातपात विसरून करायची असते. कारण वारीमध्ये वारकऱ्यांचा गाव, वर्ण, प्रांत, जात आणि व्यक्तित्वही संपूर्ण विलीन झालेलं असतं. विठ्ठल भक्तीच्या भरतीने ओसंडून वाहणारा तो एक जनसागर असतो. या जनसागरातील व्यक्ती अस्तिक असो वा नास्तिक, तो जनमानसाच्या व्यापक हृदयाचा मोक्ष अनुभवतो. तुकोबराय आणखी एका अभंगामध्ये म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीचा. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जण एकमेका. तुका म्हणे जाये एक वेळ पंढरी, तयाची या घरी यम नये. इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी थोडासा विरंगुळा मिळेल, पण आयुष्याचा विसावा मिळण्याचं ठिकाण फक्त पंढरपूर. कारण पंढरपुरामध्ये माणसाचा अभिमान नाहीसा होतो. ती व्यवस्था आहे तिथं. या व्यवस्थेमध्ये दर्शनाची रीत आहे. 7 वर्षाचा मुलगा 70 वर्षाच्या आजोबांच्या पाया पडतो आणि 70 वर्षाचा आजोबा 7 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. एकमेकाच्या पायी लागण्याच्या व्यवस्थेमध्ये जन हेच जनार्दन याचा बोध इथं मिळतो. तसं पाहिलं तर अभिमान माणसाला घातास कारणीभूत ठरतो. यासाठी अहंकार संपणं ही परमार्थातील अत्यंत उच्च अशी अवस्था आहे. जिथं अहंकार संपतो तो कळी आणि काळालाही घाबरत नाही. अहंकार संपवण्याचं हे साधं सोपं आचारधर्म वारकऱ्याला विश्व कवेत घ्यायला मदत करतं. वारीच्या सहभागासाठी अलीकडे हौशे गौशे नवसे लोक येतात. हौशे लोक तर जगभरातून येत आहेत. हौसेनं हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी ते येत आहेत. श्रद्धाळू नवसे नवस फेडण्यासाठी येतात. काही गौसे काही मिळवण्यासाठी येतात. मात्र वारकऱ्याला काहीच मागायचं नाहीये. त्याचं हे निष्काम व्रत आहे. त्याला देवाजवळ स्वतःसाठी काहीच मागायचं नाहीये. कारण या यात्रेतील शेवटची प्रार्थना ही पसायदानाची असते, ज्यामध्ये एकट्याचं कल्याण नाही तर अवघ्या विश्वाचं कल्याण मागितलं. या यात्रेच्या निमित्तानं त्याला हवे आहे चंद्रभागेचे स्नान, पांडुरंगाचे दर्शन, दर्शने समाधान, दुसरं काहीच नाही. या यात्रेतल्या वारकऱ्यांची विठ्ठलावर आणि वारकरी संतांच्यावर अपार श्रद्धा आहे. ही वाट चालताना विठ्ठल आणि संतजनांच्या नुसत्या आठवणीने अंगावर शहारा येतो. कंठ गहिवरतो, डोळ्यात पाणी साचते. म्हणूनच पंढरीच्या यात्रेला दुसऱ्या कुठल्याच यात्रेची सर नाहीये. कारण या यात्रेची फलश्रुती हीच आहे की भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, अवघा रंग एक झाला. पुंडलीक वरदे हरी,
राम कृष्ण हरी. जय हो.